बालदेवो भव. आनंदी पालक आणि आनंदी बालक डॉक्टर किंजल गोयल यांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि त्याचा अनुवाद केला आहे श्रुती पानसे यांनी. डॉक्टर किंजल गोयल या व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ आहेत. खूप सुंदर असं पुस्तक आहे. प्रत्येकाच्या घरात हे पुस्तक जरूर हवं आणि प्रत्येकानं हे पुस्तक वाचायला हवं, कारण याच्यात छोटे छोटे ट्रिक्स दिलेले आहेत की पालक म्हणून आपण आपल्या मुलांशी कसं वेळ आपण घालवायला हवा, त्यांच्याशी आपण कुठल्या गोष्टीवर चर्चा करायला हवी, असे खूप छान छान याच्यामध्ये काही विभाग दिलेले आहेत. तर 3 विभागांमध्ये वेगवेगळे प्रकरण आहेत. प्रकरणे खूप छोटे छोटे आहेत. कुठलंही पेज आपण काढलं की आपल्याला त्यात एक प्रकरण दिसतं आणि त्या प्रकरणातून निश्चितच आपल्याला शिकायला मिळतं. खूप छान आहे हे पुस्तक. तर यातलं मला काही बराच भाग मी वाचलाय, काही वाचायचं राहिलाय. तर किंजल गोयल ह्या म्हणतात की बंद मेंदूवर मात आपण कशी केली पाहिजे. बघा, प्रत्येकाला असं सध्याच्या धावपळीच्या जीवनात असं होतं की एखादी गोष्ट आपण तिथं घ्यायला जातो, एखाद्या कपाटात काही वस्तू घ्यायला जातो आणि आपण तिथं गेल्यावर विसरतो की अरे मला इथून नेमकं काय घ्यायचं होतं. मग आपल्याला त्याच रुटीन मध्ये जाऊन आपल्याला ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. मग आपण कधीतरी, त्या म्हणतात की आपण कधीतरी एक दिवस तरी आपल्या कामाला सुट्टी दिली पाहिजे. मग महिला भगिनी असेल तर त्यांनी स्वयंपाकाला सुट्टी देऊन दिवसभर जे आपण डेली रुटीनमध्ये करतो ती कुठलीही गोष्ट त्या सुट्टीच्या दिवशी करायची नाही, किंवा तुम्ही ज्या दिवशी वेळ काढलाय त्या दिवशी आपण निवांत राहायचे, म्हणजे आपल्या मेंदूला थोडीशी शांती मिळते. त्याचबरोबर त्यांनी मुलांच्या बाबतीत काय सांगितलं की कंटाळा मुलांना येतो, तो कंटाळा येण्याच्यासाठी पण आपण त्यांना परवानगी दिली पाहिजे. आपण त्यांना म्हणतो की अरे तुला कंटाळा आलाय, तर आपण त्या कंटाळ्यातून बाहेर काढतो त्यांना, पण त्यांना कंटाळा येण्याची परवानगी द्या. त्याचबरोबर काही वस्तू त्यांच्या अशा हाताशी द्या. जेव्हा तुमचं मूल कंटाळेल तेव्हा त्याला किंवा तिला काही वस्तू अवश्य पुरवा, जसं कोरे कागद, साधे रंग, चिटकवण्यासाठी डिंक, काही गोष्टींची पुस्तकं, काही जुनी मासिकं किंवा खेळायच्या काही वस्तू. आपण त्याला कंटाळा आलाय आणि आपण त्याला काय म्हणतो की अरे अजून 1 तास अभ्यास कर, मग आपण खेळायला जाऊ. याच्यापेक्षा ज्या वेळेला त्याला कंटाळा आलाय त्यावेळेस पॉज घेऊन आपण तिथंच त्याला जवळपासच एखादं बाउलमध्ये छोटं फळाच्या फोडी किंवा थोडंसं काहीतरी ड्रायफ्रूट किंवा त्याला आवडीच्या अशा गोष्टी आपण त्याला घेता येतील अशा जर ठेवल्या तर थोडंसं 1-2 मिनिटाचा ब्रेक त्याला पुढचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतो. आणि आपल्या बाबतीत तसंच होतं. आपण नोकरीच्या ठिकाणी किंवा घरातली कामं करताना 1-2 मिनिटाचा ब्रेक आपण घ्यायला पाहिजे, थोडंसं थांबायचं. हां, आता मला थोडंसं फुलं बघावीशी वाटतात घरातल्या गार्डनमधली, किंवा मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलून घेते. त्या मैत्रिणीशी बोलण्यातून, फुलांच्या गार्डनमधून आपल्याला एक रिफ्रेशपणा येतो आणि पुढचं काम आणखी जोमाने आपण करतो. पुढं त्यांनी सांगितलंय की एखादी डायरी किंवा स्क्रॅपबुक मुलांना द्या, ज्यामध्ये मुलं सकाळी उठून 2-3 पानं लिहू लागतील. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मुलांमध्ये सर्जनशीलता येण्यासाठी हे तंत्र खूप महत्त्वाचं आहे. मुलांना कोरा कागद आणि पेन देऊन बघा. ज्यांना चित्र काढायला आवडतं ते चित्र काढतील, ज्यांना लिहायला आवडतं ते लिहायला आवडतील. आणि तुमच्या मुलांना जर पुस्तक वाचण्याची आवड असतील तर ते एखादी कविता तयार करतील त्याच्यावर, किंवा आणखी त्यांच्या मनाला जे वाटेल. नुसते रेषा जरी मारल्या त्यांनी तर वा किती सुंदर रेषा मारल्यात तू, असं आपण त्यांना म्हणायला पाहिजे. आपण काय म्हणतो, एवढा सुंदर कागद मी तुला दिला आणि त्याच्यावर तू रेषा मारल्या. अरे रेषा जरी मारल्या तर त्याने कशा रेषा मारल्यात, त्याच्यात पण क्रिएटिव्हिटी केली असेल त्याने काहीतरी, ते आपण बघायला हवं. म्हणजे मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि ते आणखी पुढे जातात. पुढे त्यांनी सांगितलं की विचार करण्याचा कालावधी. जर मूल एखाद्या प्रक्रियेबद्दल किंवा समस्येबद्दल विचार करत असेल तर काही दिवस तसेच जाऊ द्या. हा जो वेळ आहे त्यातून तो विचार करायला, आपल्या समस्या स्वतः सोडवायला आणि त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करायला शिकत आहे असं समजा. तर हे पुस्तक खरंच खूप छान आहे. याच्यामध्ये त्यांनी या बंद मेंदूवर मात कशी करायची याच्याबद्दल सुंदर सुंदर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. रोजचंच तेच रुटीनमधून थोडंसं बाहेर पडूयात, थोडंसं हलकासा ब्रेक घेऊया, थोडं निसर्गात जाऊयात, आपल्याला जे करायला आवडतं ते आपण करूयात. आणि मला तर पुस्तक वाचायला खूप आवडतं. मला जेव्हा कंटाळा येतो, बोर होतं, त्यावेळेस निश्चितच एखादं पान जरी वाचलं तरी मला पुन्हा रिफ्रेश वाटतं. किंवा एखादा
वेगवेगळ्या कामांचं ताण असेल डोक्यात, तरीही ह्या पुस्तकांमधून मन मोकळं होतं, हलकं होतं. असंच तुम्हाला जे आवडतं तेही तुम्ही नक्कीच करा. थँक्यू सो मच.